नमस्कार. PM गायकवाड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज मसुरीची सुकी डाळ बनवूया. मसुरीची डाळ मी 1 वाटी घेतली आहे. आपण जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. चला बनवूया. मसुरीच्या डाळीला आपण स्वच्छ धुवून घेऊया. पाणी टाकूया. डाळीला चोळून स्वच्छ धुवून घेऊया. आपली डाळ स्वच्छ धुवून झाली आहे. मसुरीच्या डाळीला आपण फोडणी करूया. गॅस पेटवूया. कढई ठेवूया. मसुरीची डाळ आपण पातेल्यात पण बनवू शकता, कढईमध्ये पण बनवू शकता. आपण कढईमध्ये बनवूया. कढई गरम होऊ देऊया. कढई गरम झाला आहे. 1 चम्मच तेल टाकूया. मी 1 चम्मच तेल टाकले आहे. आपण जास्ती पण टाकू शकता, कमी पण टाकू शकता. तेल गरम झालं आहे. अर्धा चम्मच राई टाकूया. राई पण म्हणतात, मोहरी पण म्हणतात. अर्धा चम्मच जिरा टाकूया. अर्धा चम्मच करवंजी टाकूया. करवंजी पण म्हणतात, कांद्याचं बी पण म्हणतात. 2 हिरव्या मिरच्या उभे कट करून घेतलेले टाकूया. थोडंसं कढीपत्ता टाकूया. 2 उभे कांदे कट करून घेतले आहे, ते फोडणीमध्ये टाकूया. कांद्याला फिरवूया. गॅस फास्ट करूया, म्हणजे आपला कांदा लवकर तळतो. कांदा लालसर होईपर्यंत कांद्याला फ्राय करूया. भाज्या आपण लोखंडाच्या कढईमध्ये बनवल्यावर तब्येतीला चांगला असतो. भाजी बनवून झाल्यावर भाजी लगेच दुसऱ्या भांड्यात काढायचं असते. आपला कांदा छान फ्राय झाला आहे. कांदा चांगला लालसर झाला आहे. अर्धा चम्मच अद्रक लसणाचा पेस्ट टाकूया. याला पण फिरवूया. याला पण फिरवूया. आपला टमाटा चांगला फ्राय झाला आहे. 1 चम्मच हळद पावडर टाकूया. या चम्मचनं 2 चम्मच मिरची पावडर टाकूया. आपण कमी पण टाकू शकता, जास्ती पण टाकू शकता. फोडणीमध्ये टाकूया. याला अशी फिरवून घेऊया. मसुरीची डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेलं टाकूया. याला असेच परतून घेऊया. पाव चम्मच मीठ टाकूया. याला असेच परतून घेऊया. छोट्या चम्मचनं 1 चम्मच गरम मसाला टाकूया. याला असेच परतून घेऊया. मसुरीची सुकी डाळ बनवायची आहे आपल्याला. थोडंसं पाणी टाकूया. गॅस एकदम स्लो करूया. मसुरीच्या सुक्या डाळीला कलर येण्यासाठी आपण 1 चम्मच काश्मीरी मिरची पावडर टाकूया. झाकून ठेवूया. 10 मिनिटं वाफेवर ठेवूया. 10 मिनिटं झाले आहेत. बघूया आपली मसुरीची डाळ सुकी कशी झाली बघूया. वा वा, किती छान झाली आहे. एकदम छान शिजली आहे आपली मसुरीची डाळ. थोडीशी कोथिंबीर टाकूया. याला फिरवूया. मसुरीची सुकी डाळ बनवून तयार झाली आहे. आपण गॅस बंद करूया. या पद्धतीनं मसुरीची सुकी डाळ बनवल्यावर छोटे मुलं पण आवडीनं खातात, मोठे पण आवडीनं खातात. टिफिनला पण नेऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता. आपण लगेच कढईमधली भाजी काढून ठेवूया. या पद्धतीनं मसुरीची सुकी डाळ बनवून पहा, खाऊन पहा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.